नमस्कार मित्रांनो, एका चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रॉयल ऋषी इंगळे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे आपल्या चॅनलवरती की आपण जे काम मुंगस बघितल्यावर करतो ते काम चांगलं होतं का नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमचं काम जर होत नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये पैसे येत नसेल तर कसे येतील ते बघा आणि मुंगसापासून आपण कसे धन प्राप्त करू शकतो ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओवरती थांबा, नसेल थांबायचं तर थांबू नका. तुम्हाला जर व्हिडिओ जर पसंत आला तर नक्की तुम्ही व्हिडिओवरती थांबशाल. तर व्हिडिओ बघा मग कसं होणार आहे पुढं. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की आपले जे कामं असतात वाईट होणार आहे की मुंगसापासून आपण कोणतं काम आपलं चांगलं होणार आहे, आज आपण मुंगसापासून बघणार आहे. तर आपल्याला कोणतं धन कसं प्राप्त होणार आहे ते आपण आज मुंगसापासून पाहणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि व्हिडिओवरती थांबा मित्रांनो, की तुम्हाला समजेल की आपल्याला धन प्राप्त कसं होणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, जे आपले काय असतं बघा की आपल्या नशिबी जे असतं ते होत नाही. तर मित्रांनो, आपले जे मनभाव असतं तर काही म्हणता मित्रांनो की जे मुंगेस बघितलं तर आपला दिवस चांगला जातो. तर मित्रांनो, हा गोष्ट खरं आहे. जर आपण मुंग बघितली तर आपला दिवस आनंदी बी जातो आणि आनंदी गेल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटतं, असं मग त्याची कला आहे. जर मित्रांनो, तुम्ही जाताना वाटांना कुठं जात असताना तुम्ही मुंगस बघितला तर तुमचा दिवस चांगला जातो. तर पहिली गोष्ट मित्रांनो, मुंगूस हा देवाचा अवतार आहे. तर मित्रांनो, देवाचा अवतार असताना मुंगूस हा आपल्याला घराशेजारी जर असला तर आपले सर्पमित्र आणि त्यांना मारतो, काहून की आपल्याला भीव वाटत नाही. तर मुंगसाचं एवढं कारण आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुंगूस कुठं दिसला तर काय करायचं आहे तर ते आज तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा की तुम्हाला समजेल की आपण आता पुढं कसं करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला पुरा बघावा लागेल की तरच समजेल की आपल्याला कसं धन प्राप्त होतं ते आपण बघणार आहे. तर मित्रांनो, जे आपण आणि तुम्हाला जर खोटा वाटत असला तर व्हिडिओवरती थांबू नका, व्हिडिओवरती चालले जा. तुम्हाला जर खोटं वाटलं असेल तर व्हिडिओवरती थांबू नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल. तर मित्रांनो, आता ही शेतकऱ्याची गोष्ट आहे, म्हणजे खरोखर घडलेली गोष्ट आहे. तर मित्रांनो, आता आम्ही शेतामध्ये काम करत असताना आम्हाला मुंगसा आणि दादानी त्यांना आम्हाला काय दिलं आणि आम्ही कसे पैसे आले ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. तुम्हाला जर असं दिसलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल अशी माझी गॅरंटी देतो. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करावा लागेल तर तुम्हाला समजेल. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. तर मित्रांनो, चला मग बघू आपण कसं आहे काय आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला मुंगूस दिसला तर कधी बी दर्शन घ्यायचं आणि घेतल्याच्या नंतर त्याचं पाय दर्शन घ्यायचं, आपलं खूप दिवस चांगला जातो. तर मित्रांनो, आमच्या शेतामध्ये काय झालं बघा, आम्ही शेतामध्ये होतो आणि शेतामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला जो आपला मुंगूस असतो का मित्रांनो, मुंगसाने जर आपल्याला दात उघडून दर्शन दिलं तर आपल्याला खूप भाग्यवान असतो आपण. तर असं आहे मित्रांनो याचं कारण. आम्हाला मुंगस दाताने दर्शन दिलं होतं तर आम्हाला पैशाची कमी पडली नाही. तर मित्रांनो, सांगू तुम्हाला इच्छितो की आपण जे मुंगूस दादा असते का त्यांचे दात जर आपल्याला दिसले तर आपल्याला मोठा आशीर्वाद मिळतो आणि आपलं जे धनप्राप्ती असतं का की आपल्याला मिळत नाही, खिशातून खर्चून जातात. तर असं ज्यांचं नशीब चांगलं असलं मित्रांनो, की ज्यांना दातं दाखवले मुंगूस दादाने, की त्यांचं नशीब खूप चांगलं आहे मित्रांनो, की ज्यांना दातं दाखवले आहे त्यांना. तर मित्रांनो, मुंगूस ज्यांना दातं दाखवले त्यांचं नशीब खूप चांगलं आहे. तुम्ही जर दातांना जात असताना वाटाने जर तुम्हाला मुंगूस दिसला आणि त्यांचे दातं जर दिसले तर तुमचं नशीब खूप चांगलं होणार आहे. तर मित्रांनो, ज्यांना दातं जर दिसले त्यांचं खूप मन ते आपल्याला आशीर्वाद देऊन टाकतं, की ज्यांना दिसत नाही मित्रांनो आपण तरी बी दर्शन घ्यायचं. ज्यांना दातं दाखवले त्यांचं खूप नशीब भारी असतं. त्याच्यामुळं हा व्हिडिओ आहे मित्रांनो, की जे आपलं नशीब जे आपलं असतं का की मुंगूस वाटाने चालले आणि आपण पाय पडता त्यांना जर आपल्याला दातं दाखवले तर आपलं नशीब खूप भारी असतं मित्रांनो. असा हा आजचा व्हिडिओ होता. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुंगूस दिसत असला वाटाने कुठेतरी तर त्याचं दर्शन पण घ्या, पाया पण पडा आणि आपल्याला जर दातं दिसत असले तर आपलं नशीब खूप भारी होणार आहे. तर नक्की 100% सांगतो मित्रांनो. तर वाटलं असतं दुसरा पण व्हिडिओ बघू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ जर नक्की आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर असेच नवीन शेतकऱ्याचे ब्लॉग घेऊन येत असतो. तर चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.